मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता सकाळी सकाळी आवरून हॉलमध्ये येते आणि तेथे सोफ्यावर पाहते तर तेथे पार्थ नसतो। त्यामुळे ती आता गालातच हसते आणि म्हणते, चला मी काव्याला काल बोलले तर आता माझं काव्याने ऐकलं आणि काव्याचं पार्थने ऐकलं, कारण सोफ्यावर उशीसुद्धा नाही आहे आणि पार्थसुद्धा नाही आहे। म्हटल्यानंतर ते बेडरूममध्येच गेले असतील झोपायला। हाच विचार करत आता नंदिनीला खूप छान वाटतं आणि ती गाणं गुणगुणतच लगेच किचनमध्ये जाते, चहा ठेवण्याची तयारी करते। तेवढ्यातच मानिनी तेथे येते। गुड मॉर्निंग असं नंदिनीला म्हणते। त्यावरती नंदिनीसुद्धा गुड मॉर्निंग असं म्हणते। तर आता मानिनी म्हणते, काय आज मूड खूप फ्रेश, गाणं वगैरे गुणगुणतीयेस, अगं खुश आहेस वाटतं। त्यावरती नंदिनी म्हणते, हो खुशच आहे तशी, पण मला सांगा तुम्ही एवढ्या आज सकाळी लवकर उठलात? मी विचार करत होते की तुम्हाला आणि बाबांना मस्तपैकी आल्याचा चहा करून रूममध्येच आणून देईल। तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते, अगं एवढी अजिबातच आम्हाला सवय लावू नकोस, कारण असं जर तू केलंस ना तर यांना लगेचच तुझ्या हातच्या चहाची सवय लागेल आणि रोज रूममध्ये तूच चहा आणून द्यावा असा त्यांचा हट्ट असेल। तेव्हा नंदिनी म्हणते, अहो मग त्यात काय झालं, करेल की मी। त्यावेळी आता मानिनी म्हणते, हे तुझं जे गोड स्माईल आहे ना बघण्यासाठी मी इथे लवकर किचनमध्ये आली आहे। काय ग कौतुक फक्त काय नवऱ्याने करायचं असतं का, सासूने केल्यानंतर नाही चालत का? नंदिनी आता हसते आणि म्हणते, आई मला एवढ्या छान छान सवयी नका हो लावू। त्यावेळी मानिनी लगेचच शांत होते। तर नंदिनी आता विचारते, काय हो आई, आत्तापर्यंत किती हसत होतात, तुम्ही नक्की कसला विचार करता आहात? त्यावेळी आता मानिनी म्हणते, हे जे तुझं आणि माझं नातं आहे ना हे काव्याचं आणि माझं होऊच शकत नाहीये का? तिच्याबरोबर मी अशी हसलेच नाहीये कधी। तुला सांगू का नंदिनी, तिच्या मनात ना नक्कीच काहीतरी सलतंय अगं, जे कदाचित तुला आणि मला कळत नाहीये। आता नक्की ते काय आहे ते, पण तिने ना कधीतरी ते अगदी मनातनं काढून टाकायला हवं। मग त्यामुळे ती ना सतत अशी चिडचिड करत राहते। इतकी गोड आणि सुंदर मुलगी आहे, ती चिडचिड करताना अजिबातच सुंदर नाही दिसत। तुम्ही चौघेही माझेच आहात आणि मला ना चौघांची सुद्धा तेवढीच काळजी वाटते। तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, तुम्ही काहीच काळजी करू नका, आता ना सगळं काही ठीक होणार आहे। त्यावेळी आता मानिनी विचारते, काय ग आता म्हणजे असं काही झालंय का काव्य आणि पार्थमध्ये? तेव्हा नंदिनी काही सांगत नाही, पण विश्वासाने म्हणते की आता मला असं वाटतंय सगळं काही होईल ठीक म्हणून। मग मानिनी हसते आणि म्हणते, तुला वाटतंय ना नंदिनी, मग होणार सगळं चांगलं। आणि काव्याला जरा सांग ग की गोष्टी अजिबात जास्त ताणू नकोस म्हणून, आणि समोरच्याच्या प्रयत्नाला जर प्रतिसाद दिला तरच गाडी चालू राहते, प्रवाससुद्धा सुरू राहतो आणि वेगवेगळे स्टेशनसुद्धा लागतात। तेव्हा नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे। त्यावेळी मानिनी विचारते, खरंच बरोबर आहे ना? मग हे सगळं ना तुझ्यासाठी सुद्धा आहे हां, म्हणजे माफी मागणाऱ्याला अगदी कंटाळा येईपर्यंत आपण ताणू नयेत बाळा, असं माफ ना करून टाकावं। शेवटी आपलंच माणूस आहे ना, मग आपण नाही माफ करणार मग कोण करणार सांग बरं? त्यावेळी मानिनी विषय टाळते आणि विचारते, काय ग जीवाचं झालंय का आवरून? नंदिनी म्हणते, माहीत नाही पण बघावं लागेल। तर मानिनी म्हणते, अगं बघ ना मग झालंय की नाही आवरून त्याचं, मी चहा नाश्ता करते, डोंट वरी तू जा आता, असं म्हणून ती नंदिनीला लगेचच तेथून जायला सांगते। तर नंदिनी तेथून गेल्यानंतर मानिनी मात्र गालातच हसते आणि जीवा नंदिनीचा विचार करते। इकडे जीवा हा आवरत असतो तेव्हा नंदिनी तेथे जाते आणि त्याच्याबरोबर काही न बोलता आपली कपडे व्यवस्थित घड्या घालू लागते। तेव्हा आता जीवा लगेचच येतो तिच्या हातातून, ती कपडे घेत म्हणतो, सॉरी हां, मी घालणारच होतो याच्या घड्या, सॉरी ना, मी कधीपासून सॉरी म्हणतोय, प्रयत्न करतोय ना मी, आता उगीच किती ताणायचं, मी त्या बॉटलवर सॉरी लिहिलं होतं तेही तू फाडून टाकलंस, इथे कपड्यांने ते सॉरी असं क्रिएट केलं होतं तेही तू आवरून ठेवलंस आणि सॉरी लिहिलेली अंडीसुद्धा फोडून टाकली, मी एफर्ट्स घेतोय की नाही असं तो पुन्हा पुन्हा म्हणतो। त्यावेळी आता नंदिनी म्हणते, कळलं, एफर्ट्सवर जर कुणी असा बोळा फिरवला तर कसं वाटतं समजलं ना? मग मला सुद्धा तसंच वाटतंय जीवा वाईट, कारण मला माहिती आहे तुम्ही खूप वेळा माफी मागितली, अशी सतत माफी मागताय ते सुद्धा मला दिसतंय, पण अशा शाब्दिक माफीला काही अर्थ नाहीये ना? तेव्हा जीवा आता विचारतो, म्हणजे तुला असं वाटतंय का हे मी फक्त वरवरचं सॉरी म्हणतोय? तेव्हा नंदिनी म्हणते, तसं नसेल कदाचित, परंतु एखाद्याचा राग जावा म्हणून मागितलेली माफी आणि आपण केलेल्या चुकीचा आपल्याला पश्चाताप होतोय म्हणून मागितलेली माफी, यामध्ये फरक आहे की नाही जीवा? आता तुम्ही माफी मागताय कारण मी रागवली आहे म्हणून,
पण तुम्ही चुकलात आणि त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय, त्यासाठी तुम्ही माफी मागताय का? नाही ना? तेव्हा जीवा म्हणतो, हो, मी त्यासाठी सुद्धा तुझी माफी मागतोय आणि तू रागवली आहेस ना म्हणून सुद्धा सॉरी. पण मी जे वागलो ना ते चुकीचंच होतं आणि त्यासाठी ना मला गिल्ट वाटतोय, खूप वाईट वाटतंय आणि म्हणूनच मी तुझी माफी मागतोय. अगं, तुला इतक्या रात्री माझ्यामुळे बाहेर यावं लागलं, त्याचबरोबर पोलिसांचं एवढं ऐकून घ्यावं लागलं, तुझ्या चांगुलपणाला, तुझ्या कामाला माझ्यामुळे एवढा मोठा डाग लागला आणि या सगळ्याचं वाईट वाटतंय म्हणूनच तुला सॉरी म्हणतोय. आणि कसं आहे ना, तुझं रागवणं सुद्धा एकदम करेक्ट आहे. खरं तर मी 2 फटके सुद्धा डिझर्व करतोय असं जीवा माफी मागत म्हणतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, मी रागवली आहे जीवा, कारण तुम्ही तुमचं दुःख, तुमचे प्रॉब्लेम्स सगळं काही दारूच्या नशेत बुडवलं. मी होते ना इथे, असं माझ्याबरोबर कधी शेअर करावं असं नाही वाटलं का तुम्हाला? मी आहे ना इथे बोलायला, समजून घ्यायला, हात पुढे करतेच ना. पण कसं आहे ना, तुम्हाला माझ्यापेक्षा दारू जास्त महत्वाची वाटली आणि त्याचंच मला वाईट वाटतंय. हे पहा, तुम्हाला जो कोणता प्रॉब्लेम वाटत असेल त्याचं सोल्युशन कदाचित मला देता येत नसेल, पण तुम्हाला जज न करता निदान मी ऐकून तरी घेऊ शकले असते ना, की तेवढी ही समज नाहीये माझ्याकडे. अहो, तुम्ही माझ्याबरोबर बोलून तरी बघा ना. मी तुमचा प्रॉब्लेम नाही सोडवू शकणार कदाचित, पण तुम्हाला समजून तर घेऊ शकते ना. आणि तुम्हाला नको असेल ना तर तसं सांगा मला, मी येणार नाही पुन्हा तुमच्या मदतीला. असं म्हणून नंदिनी लगेचच रागात त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा जीवा आता लगेचच तिच्या पुढे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, 1 मिनिट, हे बघ, तू म्हणतीयस ना ते मला सगळं मान्य आहे. असं समज ना तू की तू एक उत्तम टीचर आहेस, तुला कसा ना असा वाया गेलेला विद्यार्थी मिळालाय, तू त्याला ओरड, हवं तर हातावर ना 2 अशा पट्ट्या ओढ, त्याला असं सुधरव, पण त्याची शाळा घेणं अजिबातच सोडू नकोस. बरं, तुला हवं असेल तर असं कोपऱ्यात जाऊन उभा राहू का मी? ती म्हणते, हो नको नको, असं काही नाही, ठीक आहे, मी इथून पुढे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते निदान माझ्याबरोबर तरी शेअर करावे असं मला वाटतं. तेव्हा तो म्हणतो, नक्कीच करेन, तू म्हणतेस ना ते सगळं करेन, पण आता तरी या भांडणाला आपण फुल स्टॉप देऊयात का प्लीज? ते काय म्हणतात ना, पांढरं निशाण फडकूयात का? त्यावरती आता नंदिनी म्हणते, अरे बापरे, तहाबद्दल बोलताय का? पण ठीक आहे, हा तह तर तह, पण हे एक गोष्ट लक्षात ठेवा, युद्धात सगळं काही माफ नसतं हा. बरं, आलेच हा, असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा जीवा हा विचारच करत राहतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसतो. इकडे काव्या आता उठलेली असते आणि तयार सुद्धा झालेली असते. कंबर आता खूपच दुखत असते. ती आई ग बाई ग असं करत आता मोठ्याने ओरडत असते. मग आता ती म्हणते, पार्थ चांगले म्हणत होते की वर झोप वर झोप, पण तुझ्या इगोमुळे ना तू खाली झोपलीस काव्या, आता दिवसभर बस पाठ अशी धरून. त्यावेळी पार्थ आता तेथे येतो आणि विचारतो, काय हो, तुमची पाठ धरली आहे का? काव्या म्हणते, हो. मग आता तो लगेचच म्हणतो, थांबा हा, मी चेपून देतो. तेव्हा तो आता पाठीला हात लावणार तितक्यातच ती नाही असं मोठ्याने म्हणते आणि आई ग असं जोरात ओरडते. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते आणि विचारते, काय ग झालं, पाठ दुखतीये का तुझी? पण झालं काय नक्की? त्यावेळी काव्या म्हणते, अगं ताई, मी काल खाली झोपले ना त्यामुळे. त्यावेळी नंदिनी म्हणते, बरं मी चेपून देऊ का? त्यावेळी काव्या म्हणते, हो दे मग. तेव्हा नंदिनी तिची पाठ चेपून देत असते. तेव्हा काव्याला खूप बरं वाटतं. ती म्हणते, ताई थँक्यू हा, थँक्यू सो मच. तर जीवा आता काव्याकडे पाहतच राहतो. तुला बरं वाटतंय का? नंदिनी विचारते. मग आता काव्य म्हणते, हो ताई, खूप दिवसांचा ना थकवा गेल्यासारखं वाटतंय. त्यावेळी नंदिनी म्हणते, मी असताना ना तुला थकवाच जाणवणार नाही आणि तुला माहिती आहे ना, लहानपणी प्रत्येक गोष्टींसाठी तुला नंदिनी ताई हवी असायची. काहीही झालं तरी नंदिनी ताई आणि पिक्चरला जायचंय तरी नंदिनी ताई. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना. मग काव्या हसतच म्हणते, आणि तुझ्या वाचून करमेना. मग त्या दोघीही हसत असतात. तर पार्थ आता त्या दोघी बहिणींकडे पाहतच राहतो. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि गुड मॉर्निंग असं सर्वांना म्हणते. त्यावेळी ती लगेचच पार्थला विचारते, पार्थ, मी आपलेवाली सिनेमन कॉफी बनवायला चालले होते, तुझ्यासाठी बनवू का रे? तेव्हा सर्वजण रम्याकडे पाहू लागतात. तर आता पार्थ लगेचच म्हणतो, ऑलरेडी झाली आहे माझी सिनेमन कॉफी. त्यावेळी नंदिनी आता रम्याचा काटा काढण्याचं ठरवते आणि लगेचच जीवाला विचारते, काय हो जीवा, तुम्हाला हवी आहे का सिनेमन कॉफी? रम्या बनवतीये. तेव्हा जीवा म्हणतो, मी ना फक्त काढा पितो. त्यावेळी नंदिनी विचारते, अच्छा असं आहे का? मग काव्या, तू पितेस का ग सिनेमन कॉफी? तेव्हा काव्या म्हणते, नको नको, मी ना फक्त आणि फक्त ब्लॅक कॉफी पिते. त्यावेळी नंदिनी हसतच म्हणते, सॉरी हा रम्या,
अगं पार्थने तर काय ऑलरेडी कॉफी घेतली आहे आणि जीवा तर काय हल्ली नुसता काढाच पितात आणि काव्याची ब्लॅक कॉफी असते. सॉरी हा सॉरी असं म्हणून ती चांगलाच रम्याचा अपमान करते. बरं तू माझ्यासाठी करतेस का, मी घेईल हा सिनेमन कॉफी. तेव्हा नंदिनीचं हे बोलणं ऐकून रम्याला धक्का बसतो आणि ती रागात का नंदिनीकडे पाहते. शीच किचनमध्ये चाललेली असते तेव्हा नंदिनी म्हणते 1 मिनिट सॉरी हा, पण माझासुद्धा चहा झालाय अगं ऑलरेडी. तू एक काम कर, स्वतःसाठी सिनेमन कॉफी कर हा, चालेल ना. मग आता सर्वजण रम्याकडे आणि नंदिनीकडे पाहू लागतात. तर रम्याला आता खूपच राग येतो आणि ती पाय आपटतच किचनमध्ये जाते. तेव्हा नंदिनी जीवाशेजारी आता नाश्ता करायला बसते. मग आता ती लगेचच काव्याला म्हणते, काव्या अगं पार्थला पोहे वाढ ना. मग पार्थ लगेचच आता 1 स्पून तिच्याकडे देतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. रम्या हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला आता खूप वाईट वाटत असतं की पार्थवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे आणि ही काव्या का पोहे वाढत असेल. तर आता तिच्या हातात जो ग्लास असतो ना, ती पटकन असा रागात खाली फेकते. मग सर्वजण आता रम्याकडे पाहतच राहतात. त्यावेळी आता काव्या लगेचच विचारते, काय झालं. तेव्हा जीवा हळूच म्हणतो, किचनमध्ये मांजर धडपडतीये, बाकी काही नाही. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर आता रम्या रागातच काव्या आणि पार्थकडे पाहते. तर पार्थ आता खूप खुश असतो कारण काव्या त्याला पहिल्यांदाच काहीतरी वाढणार असते. तो आनंदाने ताट पुढे करतो. तर काव्या त्याच्याकडे पाहतच त्याला पोहे वाढते. हे सर्व पाहून मात्र रम्याचा जळफळाट होतो. काही वेळानंतर आता नंदिनी कामाला जायला निघते आणि रेखाताईंचा तेवढ्यात फोन येतो. म्हणून ती म्हणते, अहो ताई मी पोहोचते ना वेळेत. ॲडव्होकेट लेलेंना भेटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेवढ्यातच जीवासुद्धा तेथे येतो. मग नंदिनीचं बोलणं ऐकत ऐकत तो पुढे येतो. तेव्हा नंदिनी बोलत असते की फॅमिली कोर्टामध्येच केस चालणार आहे, त्यामुळे मी पोहोचते तिथे, तुम्हीसुद्धा या, भेटूयात आपण. अच्छा बाय हा, असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा जीवा लगेचच विचारतो, काय झालं. ते पोलीस स्टेशन केस लॉयर वगैरे काहीतरी म्हणत होतीस. तेव्हा नंदिनी म्हणते, ते का, अहो ते ना तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. तेव्हा जीवाला हे ऐकून धक्का बसतो आणि तो विचारतो, काय. त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते, सॉरी हां, मी गंमत केली, पण अहो हे तर आमचं रुटीनच आहे. त्यावेळी आता जीवा म्हणतो, काही नाही, पोलीस कोर्ट ॲडव्होकेट हे ऐकले ना तर सामान्य माणसांच्या पोटामध्ये गोळा येतो आणि मला वाटलं काही सिरियस नसेल ना, म्हणून तुम्हाला विचारलं. त्यावरती नंदिनी म्हणते, हो तसं सिरियसच आहे. एका मुलीची केस आली आहे आनंद निवासला. तिचं नाव अंजली आहे आणि तिचं एका मुलावर ना खूप प्रेम आहे, पण आई वडिलांनी दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाशी जबरदस्तीने तिचं लग्न लावून दिलं. तिने खूप प्रयत्न केले पण तिच्या नवऱ्याबरोबर तिला संसारच नाही करायचा. तेवढ्यातच काव्या तेथे येते आणि नंदिनीचं बोलणं ऐकते. तेव्हा जीवासुद्धा हळूच काव्याकडे पाहतो. त्यानंतर आता नंदिनी सांगते, घटस्फोटाची केस तिने कोर्टामध्ये दाखल केली आहे आणि आता तिचे जे वकील आहेत ना, त्यांना मी भेटायला जातीये आणि आपल्या बाजूने तिला थोडीफार काहीतरी मदत होईल. त्यावेळी काव्या म्हणते, मग नशीबवान आहे ती मुलगी, कारण तिच्या मदतीला कोणीतरी आहे. पण आपल्या मदतीला कोणीच नव्हतं ग ताई. मला सांग ताई, जबरदस्तीने लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे ना, आपली मदत का बरं कुणी केली नाही. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, आपलं लग्न हे परिस्थितीमुळे झालंय काव्या, आणि त्या मुलीचं ना दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तेव्हा जीवा काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. पुढे आता लगेचच नंदिनी विचारते, आपलं कुठे कुणावर प्रेम होतं ग. त्यावेळी आता काव्या रागातच म्हणते, होतं, माझं प्रेम होतं नंदिनीताई. आता हे ऐकताच नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. आता जीवासुद्धा खूपच घाबरतो. त्याला वाटतं की आता काव्या सगळं काही सांगतेय की काय. तेव्हा काव्या आता खूपच चिडलेली असते. मग आता नंदिनी विचारते, पण मला का नाही सांगितलंस काव्या तू तुझ्या प्रेमाबद्दल. तेव्हा लगेचच ती विचारते, सांग ना मला काव्या, कुणावर होतं ग तुझं प्रेम. मग काव्या एकदमच गप्प बसते, हळूच जीवाकडे पाहते. जीवाच्या अंगाचं पाणी पाणी झालेलं असतं. नंदिनी मोठ्यानेच ओरडते, अगं सांग ना काव्या, कुणावर प्रेम होतं तुझं. मग आता नंदिनी विचारते, सांग ना काव्या, तू मस्करी करतीयस ना. अगं जर कुणी असतं तर तू मला नक्कीच सांगितलं असतं. मग आता काव्या काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प हसते. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, काय तू काव्या, अगं काहीही बोलतेस, मी घाबरले ना, आणि तू माझ्यापासून कधी काहीही लपवणार नाही हे माहीत आहे मला. आणि उगीच कशासाठी तुलना करायची, कारण तिची आणि आपली परिस्थिती अजिबातच सेम नाही आहे आणि तिचा तो नवरा सुद्धा चांगला नाही आहे असं कळलंय मला. पण तुला पार्थसारखा किती चांगला नवरा मिळालाय काव्या.
तेव्हा जीवा आता धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो आणि काव्याकडे सुद्धा. पुढे आता नंदिनी म्हणते की नवरा जर चांगला असेल ना तर लग्नानंतर हळूहळू प्रेम हे वाढतं. तेव्हा काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता नंदिनी म्हणते चल मला निघायला हवं, वकिलांना भेटायचंय, मला उशीर होईल. तेव्हा जीवा म्हणतो मी येतो सोडायला. त्यावेळी नंदिनी म्हणते नको नको, अहो असू देत, मी जाईल ना. तेव्हा लगेचच काव्य विचारते ताई कुठल्या साईडला चालली आहेस ग तू. तेव्हा नंदिनी म्हणते की अगं ते बँड्रा फॅमिली कोर्ट आहे ना, तेथेच वकिलांचं ऑफिस आहे. तेव्हा काव्या म्हणते अरे वा, मला ॲक्च्युली ना तिकडेच जायचं होतं, मी येतेच तुमच्यासोबत, मला UPSCचं एक पुस्तक घ्यायचंय. तेव्हा नंदिनी आता लगेचच विचारते अभ्यासाला सुरुवात केलीस तू, मला ना खरंच छान वाटलं ऐकून, बरं चल तू सुद्धा, मग आता निघूयात का असं जीवाला ती विचारते. तेव्हा जीवा हो असं म्हणतो. नंदिनी जीवा पुढे जातात तर काव्या रागातच जीवाकडे पाहते. तर इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये आवरत असतो. तेवढ्यातच रम्या तेथे येते, दाराला नॉक करते. तेव्हा तो विचारतो काय, कशाला आलीस. तेव्हा आता लगेचच रम्या विचारते काय रे, मी आता बोलायला सुद्धा येऊ शकत नाही का तुझ्याबरोबर इथे. तेव्हा आता पार्थ म्हणतो जे बोलायचं होतं, वागायचं होतं ते करून तर तू मोकळी झालीस. तेव्हा तो आपलं आवरता आवरता म्हणतो की तू जा बरं इथून. तेव्हा ती म्हणते मी ना थेट मुद्द्यावरच येते, आता तू मला दिलेल्या प्रॉमिसची आठवण करून द्यायला आली आहे मी. मग आता पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो प्रॉमिस, अगं आत्तापर्यंत मी तुला काय काय प्रॉमिस दिलं, काय काय वस्तू दिल्या ते ना आता लिहूनच ठेवायला हवं होतं मी. अगं मी दिलेल्या वस्तूंचा तू कशाप्रकारे वापर करशील ना काय माहीत, आणि तू असं काही बोलायला लागली ना तर खूप भीती वाटते. मी दिलेल्या वस्तू जमल्यास मला पुन्हा तुझ्याकडून काढून घ्यायच्या आहेत. तेव्हा रम्या आता जरा घाबरते आणि म्हणते पार्थ नाही हा पार्थ, प्लीज, मी खूप मनापासून एका चांगल्या विषयावर बोलायला आली आहे तुझ्याबरोबर, मला एक नवीन सुरुवात करायची आहे. तेव्हा पार्थ आता लगेचच विचारतो मुद्द्यावर ये, काय मुद्दा काय आहे तुझा आणि काय प्रॉमिस केलं होतं मी तुला. त्यावेळी आता लगेचच रम्या म्हणते अरे तू प्रॉमिस केलं होतं ना मला पार्टनर म्हणून फर्ममध्ये जॉईन करून घ्यायचं होतं ना तुला मी बनवलेले डिझाईन्स, तुला दिलेले सजेशन्स आवडतात ना म्हणून. तुला आठवतंय ना त्यावेळी आता जीवाचं आणि माझं बोलणं त्याबद्दल झालं होतं असं आता पार्थला आठवतं. तेव्हा रम्या आत्तापासून आपण मी रम्याला सांगितलं होतं. तेव्हा आता सगळं काही पार्थला आठवल्यानंतर मग रम्या पुन्हा पुन्हा विचारते की काय रे आठवलं का तुला. तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो रम्या त्यावेळीच्या सगळ्या गोष्टी ना खूप वेगळ्या होत्या आणि आता गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत. तेव्हा रम्या म्हणते पार्थ काहीही बदललेलं नाहीये, तू असा विचारच करू नकोस ना रे, जे झालं ना ते झालं, मी जे काही वागले त्यासाठी मला माफ कर ना प्लीज, मी चुकले रे पार्थ, खरंच चुकले असं म्हणून ती सारखी सारखी आता माफी मागू लागते. मी काय करायला पाहिजे, मी इतकं सांगतेय घरच्यांना मी मूव ऑन झालीये पण कुणाला पटतच नव्हतं. अरे मी जर लग्न केलं तरच मी मूव ऑन होईल असं वाटतंय सर्वांना. मग म्हणूनच माझ्या इच्छेविरुद्ध मला लग्नासाठी पुश करत होते सगळेजण. मला नाही करायचंय रे लग्न, खरंच नाही करायचंय. मी सगळ्यांना ओरडून सांगितलंय पण कुणी ऐकतच नव्हतं. मी करू तरी काय असं म्हणून आता रम्या ही रडू लागते आणि माझ्यासमोर असं स्थळ आणून ठेवलं की ज्याच्यासमोर नावं ठेवायला काही स्कोपच नाहीये आणि म्हणून मग मुद्दाम मला हे सगळं करावं लागलं. तेव्हा आता पार्थ विचारतो हे जे काही वागली ते तू. मग आता ती म्हणते खरं नव्हतं ते पार्थ असं म्हणून ती रडत असते. हे सगळं मी फक्त हे लग्न टाळण्यासाठी केलंय. बिलीव्ह मी पार्थ, मी खरं सांगतीये आणि एक मित्र म्हणून फक्त तूच हे समजून घेऊ शकतोस, कारण घरातले यावर विश्वास सुद्धा नाही ठेवणार आणि मी आता जशी वागली ना ते बघता आता घरातील माझ्याकडे बघण्याची सर्वांची नजरच बदलली आहे. मामा मामी सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाहीयेत, काका मावशी हे टाळतायत मला आणि काव्या व नंदिनी बरोबर माझं नीट कम्युनिकेशन कधी झालंच नाही. तो जीवा सुद्धा अगदी नाराज असतो रे माझ्यावर. अरे इतकंच काय तर जी माझा प्रत्येक शब्द झेलायची ती माझी आई सुद्धा माझ्यावर अशी चिडलेली असते पार्थ. तेव्हा पार्थ आता विचारतो का नाही चिडणार ग. अगं रम्या तुझे हे काही वागलीयस ना त्यामुळे घरातील सर्वांना रागच आलाय तुझा. अगं वसू आत्या सुद्धा किती एम्बॅरेस झाल्या होत्या त्यांच्या समोर आणि का नाही राग येणार, मी सुद्धा खूप चिडलोय तुझ्यावर. तेव्हा आता तेच तर नकोय ना मला पार्थ असं म्हणून ती पार्थच्या हाताला हात लावते तर पार्थ लगेचच हात झिडकारतो. मग रडत असती म्हणते आत्तापर्यंत निदान मित्र म्हणून तरी तू माझ्या जवळ होतास पार्थ,
पण या इन्सिडेंट नंतर मी आपल्यातली मैत्री सुद्धा गमावली आहे रे. घरात कुणीच बोलत नाही माझ्याशी. मी एकटी बसून असते, अशाने वेळ लागेल मला. माझ्याकडे जगण्यासारखं काही कारणच नाहीये पार्थ. त्यामुळे पार्थ प्लीज मला या सगळ्यातून ना बाहेर पडायचंय. प्लीज माझी मदत कर असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या छान तयार होते आणि पार्थ बरोबर निघालेली असते. तेव्हा मानिनी विचारते, तू कुठे निघाली? तेव्हा रम्या आजपासून ऑफिसला जॉईन होती असं पार्थ म्हणतो. तेव्हा मानिनी विचारते, काव्याला माहिती आहे का? तिला आवडणार आहे का हे? नंदिनी आता वकिलांकडे आलेली असते आणि तिची मैत्रीण सुद्धा तेथेच असते. तेव्हा ती आता नंदिनीला सांगते की या मुलाने ना माझा विश्वासघात केलाय, कारण याने मला प्रॉमिस केलं होतं आणि लास्ट मोमेंटला माझ्याबरोबर लग्न केलं. तेव्हा नंदिनी आता लगेचच त्या मुलाला झापते की तुम्हाला हक्क कोणी दिलाय मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचा? लग्न म्हणजे स्वप्न असतं मुलींचं आणि आपलं स्वप्न आपल्याला हवं तसं बघण्याचा हक्क असतो मुलींचा. आणि कुठल्याही नात्यामध्ये विश्वासघात हा सर्वात मोठा गुन्हा असतो. काव्या आणि जीवा हे एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब